माजी उद्योग मंत्री आणि सध्या भाजपचे खासदार अशोक चव्हाण आपल्या मतदारसंघात रोजगार मेळावे घेत आहेत. मात्र काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी यावर जोरदार टीका करत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की अशोक चव्हाण यांनी एवढी वर्ष सत्तेत असताना नांदेडमध्ये मोठे उद्योगधंदे आणले असते तर आज रोजगार मेळाव्याची वेळ आली नसती. या टीकेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. पाहूया खासदार रवींद्र चव्हाण यांनी काय म्हटले आहे. प्रश्न अशोक चव्हाण हे सत्तेमध्ये होते आणि आज अर्धापूरला रोजगार मेळावा आहे. नायगाव असेल, मुखेड असेल, इथले लोक स्थलांतरित झालेले आहेत. तर काय सांगू? स्थलांतरित झालेत म्हणजे कुठं? कामासाठी स्थलांतरित झाले. नाही, आज माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये रोजगार मेळावे घेत आहेत. खरं तर मला एवढं सांगायचंय की अशोकरावजी चव्हाण साहेब इतक्या वर्ष सत्तेमध्ये होते, उद्योग मंत्री होते. आज नांदेड जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात उद्योग आले हे आपण त्या निमित्तानं आपण बघलं पाहिजे आणि असे रोजगार मेळावे घेण्याची का येत आहे हेही त्यांनी तपासलं पाहिजे. खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये एवढ्या वर्ष सत्ता केंद्र असताना बरेचसे मोठे उद्योग येणं अपेक्षित होतं, पण त्याप्रमाणे उद्योग आले नाही. अशोक चव्हाण यांच्या रोजगार मेळाव्यांवर काँग्रेस खासदारांनीच प्रश्न उपस्थित केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. आता अशोक चव्हाण यावर काय प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.